पिकातील एक प्रमुख पीक म्हणून द्राक्षाची गणना होते। द्राक्ष पीक हे अतिशय जिकरीचं पीक म्हणून गणलं जातं की ज्यामध्ये उत्पन्न भरपूर आहे, परंतु अडचणीही तेवढ्याच आहेत। यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने थंडी अतिशय जास्त होती आणि अशा परिस्थितीत फुगवण झाली नाही आणि अनेक अशा अडचणी रोगाच्या बाबतीत आल्या, भरपूर रोग आले। परंतु पाटील बायोटेक तंत्रज्ञानातील जे द्राक्षाचे प्लॉट होते त्यामध्ये फुगवण अतिशय चांगली झाली। 24 mm पर्यंत द्राक्षाची साईज आली आणि याचं प्रमुख कारण हे खताच्या मात्रा या संतुलित दिल्या गेल्यामुळे द्राक्षाचं पीक भरपूर आणि क्वालिटी येतं हे शेतकऱ्यांच्या शेतावर आपण दाखवून देत आहोत। आमच्याकडे एकूण 6 एकर जमीन क्षेत्र आहे। त्या जमीन क्षेत्रामध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने पिके घेत होतो। पारंपरिक पद्धतीमध्ये टोमॅटो, दुधी भोपळा, कांदे इत्यादी पिकं घेत होतो। कुटुंब जमीन 6 एकर कुटुंब वाढत चाललं आणि पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेती करीत असताना कुटुंब वाढत गेल्यामुळे त्या उत्पन्नामध्ये आर्थिक खर्च हा वर्षाचा भागत नव्हता। त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञानाने शेती करावी ह्या हिशोबाने यावर्षी पाटील बायोटेक कंपनीकडे आम्ही जमीन सुपीकता कशी वाढवावी, द्राक्ष पिकासाठी लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा पीक निघेपर्यंत कोणकोणते डोसेस किती प्रमाणात, माती परीक्षण, पाणी परीक्षण इत्यादींची माहिती मिळाली। त्याप्रमाणे पाटील बायोटेकून आम्हाला छाटणीपूर्वी कोणकोणत्या पद्धतीने डोस द्यावे त्याचं शेड्यूल मिळालं। त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही द्राक्ष शेती करायची ठरवली। चालू वर्षी आम्हाला इतकी कडाक्याची थंडी असताना आमच्या द्राक्ष बागेमध्ये द्राक्षाची छाटणीपासून तर माल काढेपर्यंतची पोझिशन एकसारखी मण्यांमध्ये, घडांमध्ये, झाडामध्ये पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान वापरामुळं आम्हाला निदर्शनास आलं आणि आजही त्या तंत्रज्ञानामुळं पाहिजे तशी द्राक्ष बाग तयार झालेली। पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये कॅलनेट, विमाल इत्यादी मटेरियल वापरल्यामुळं मण्यांची फुगवण, घडांची जो सुकवा येतो, वॉटर बेरीज येते ती आलेली नाही आणि शेजारच्या बहुतेक शेतकऱ्यांकडे आजची परिस्थितीप्रमाणे थंडीमुळे येणारे इतर रोग आमच्या द्राक्ष बागेमध्ये आढळत नाही आणि ते तंत्रज्ञान वापरल्यामुळं आजही आमच्या द्राक्ष बागेमध्ये घडांची, मण्यांची फुगवण चांगली असून एकदम अशा कडक अवस्थेमध्ये आहे। एकरी आत्तापर्यंत आम्हाला 100 ते 125 क्विंटल ॲव्हरेज मिळालं। यावर्षी किमान आमचं उत्पन्न 170 ते 75 क्विंटलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। ह्या 6 एकर द्राक्ष बागेसाठी पाटील बायोटेकचं ह्यावर्षी पूर्ण तंत्रज्ञान वापरलेले मला 6 एकरमध्ये किमान 200 ते 250 क्विंटल द्राक्ष जादा मिळणारे आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं, ज्या त्या शेतीवर ट्रायल घ्यावी, जास्तीत जास्त उत्पन्न वाढावं। मी 1992 सालापासून शेती करतोय। आमच्याकडे एकूण 15 एकर शेती असून 3 एकर द्राक्ष बाग आहे। आम्ही पाटील बायोटेक हे पहिल्यांदाच वापरलं होतं आणि पहिलंच वर्ष असल्यामुळं आम्हाला उत्पादन पण भरपूर आलं, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आलं। आम्ही डॉगरेचे डोळ ज्या दिवशी भरले त्याच्या अगोदर 2-4 दिवसापासून पाटील बायोटेकची ड्रिचिंग केली। हुमॉल, रिलीजर, कॅलनेट हे सर्व आम्ही ड्रिपॉटे दिले।
आम्ही आत्तापर्यंत अर्धे आमची हार्वेस्टिंग झालेली आहे. त्यातला 25% माल आमचा एक्सपोर्टला गेला आहे. राहिलेला माल 200 क्विंटल झालेला आहे आत्तापर्यंत. अजून 100 ते 125 क्विंटल निघण्याची अपेक्षा आहे आणि जरूर निघणारच आहे. पाटील बायोटेकमुळं मला पहिल्यांदाच असे घड व बंच पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आमच्या घडांची साईज ही 24 ते 18 mm पुढंच तयार झालेली आहे. आणि इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर 14-15 आमच्या गावामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांचे सगळ्यांचे साईज अशी मिळाली नाही. पण आमचीच एकमेव अशी मिळाली की सर्व जवळजवळ झाडावर 75% पुढं 20 mm साईज तयार झालेली आहे. आमचा एकूण आजपर्यंत सर्व थिनिंग पाटील बायोटेकचा सगळा खर्च मिळून एकूण 2.25 लाख रुपये खर्च झालेला आहे. पाटील बायोटेकचा जरी खर्च वाढला तरी पण मालाची क्वालिटी, साईज, झाडावर संख्या पिसांची हे सर्व दुपटीने वाढलं. आम्हाला जवळजवळ 300 ते 350 क्विंटल माल मिळाला आहे आणि अजूनही बी 50 क्विंटल आमचा माल शिल्लक आहे, तो जाणार आहे. तर इतर शेतकऱ्यांचे प्लॉट बघितल्यानंतर त्यांचे आमच्या क्वालिटीच्या मानानं क्वालिटी खूप कमी आलेली आहे आणि वजन, साईज या सर्वच गोष्टी त्यांच्याकडे कमी आहे. कलर सर्वच गोष्टी आमच्या व्यवस्थित असल्यामुळं पाटील बायोटेक हे अतिशय उत्तम आणि चांगल्या दर्जाचं टेक्निक आम्ही वापरलेलं आहे. मी पहिल्याच वर्षी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरले असून अतिशय उत्तम असून इतरही शेतकऱ्यांनी ते वापरावं अशी माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना. माझं पूर्ण क्षेत्र आहे 10 एकर आणि त्यामध्ये मी पहिले कांद्याचे पिकं घेतलेले, मकाचे पिकं घेतलेले आणि गावरान कांदा बी घेतलेला आहे, लाल कांदा घेतलेला आहे आणि आत्ता 1.5 एकर क्षेत्र बाग लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझं बागाचं पहिलंच वर्ष आहे. मी पाटील बायोटेक्नॉलॉजीचं त्यांचे जे कार्यक्रम टी व्हीवरती बघितले आणि त्यानंतर मी त्यांच्या कंपनीला फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीचं माणूस म्हणजे प्रशांत शिंदे यांना आमच्याकडे पाठवलं आणि ते आल्यावर त्यांनी आम्हाला ती माहिती दिली. माहिती दिल्यानंतर आम्हाला त्यांनी त्यांचे टेक्नॉलॉजीचे जे डोसेज आहे ते दिले आणि मग आम्हाला त्यांनी ती पूर्ण कशी वापरायचे त्याचे पत्रक दिलं आणि त्यानुसार आम्ही ही वापरली. तर वापरल्यानंतर आम्हाला आज या बगीच्यामध्ये त्याचा म्हणजे पूर्ण फायदा जाणवलेला आहे. म्हणजे पहिल्याच वर्षी इतकी उत्पन्न दिलेली आहे त्यांच्या त्या पाटील बायोटेक्नॉलॉजीच्या ज्या त्यांच्या डोसेसनी, तर ही आम्ही त्याच्यावर एकदम खुश आहे आणि आम्ही इथून पुढे त्यांचे डोसेस चालूच ठेवणार. 12 ऑक्टोबरला छाटणी झाल्यानंतर त्यांनी पाटील टेक्नॉलॉजीचे जे डोसेस दिले ते आम्हाला छाटणीच्या अगोदर 10 दिवस द्यायला लावले होते. बेसलवरती कॅलनेट, रिलीझर आणि ह्युमॉल हे आम्ही बेसलवर दिले आणि त्यानंतर पुन्हा 30 दिवसांनी त्यांचे जे पुन्हा कॅलनेट आणि ह्युमॉलजी हे ड्रिचिंग करण्यासाठी जे दिलं होतं तर ते आम्ही 30 दिवसांनी त्याची ड्रिपमधून ड्रिचिंग केलेली आहे आणि ती ड्रिचिंग केल्यानंतर पुन्हा अशा त्यांच्या आम्हाला त्या 3 बेसलवर जे दिलेले डोस आणि ते दिलेले आणि 2 ते 3 ड्रिचिंग दिलेलं आहे. मी पहिल्याच वर्षी बागा असल्यामुळं बरेच बागा पाहिले बाहेर, तर बऱ्याच आमच्याबरोबरच्या बागेंना म्हणजे फळच आलेलं नाही आणि मी ही पाटील बायोचे तंत्रज्ञान वापरल्याने मला म्हणजे पहिल्याच वर्षी इतकं फळ आलं का साधारण ते म्हणजे त्याची फुगवण माझी 20 ते 22 mm झालेली आहे आणि साधारण एका झाडावरती 40 घड निघालेले आहे. म्हणजे तीसुद्धा आमची कॅपॅसिटी नव्हती का निघण्याची, तरी ते निघाले आणि त्यानंतर आज त्याची परिस्थिती अशी का तो साधारण 1.5 एकरामध्ये पहिल्याच वर्षी माझं म्हणजे या क्षेत्रामध्ये 180 ते 90 क्विंटल माल जाऊ राहिला आणि जे माझ्याबरोबरचे जे बाहेरचे बगीचे आहेत तर त्यांना आजही त्यांचा म्हणजे फळच आलेलं नाही आणि आम्ही जे हे तंत्रज्ञान वापरलं आहे त्याच्यापासून हा फायदा आम्हाला पहिल्याच वर्षी भेटलेला आहे. माझा आज माल जवळजवळ 200 क्विंटल म्हणजे अपेक्षा आहे माझी
आणि तो जाईलच अशी गॅरंटी. आणि त्याचा भाव 24 रुपयानं झालेला आहे. आणि मला त्याची म्हणजे एक उत्पन्न मिळते जवळजवळ 4,32,000. आणि माझा छाटणीपासून आत्तापर्यंत त्याचा खर्च झालेला आहे 1,30,000 रुपये. आणि तर मला प्रॉफिट होणार आहे जवळजवळ 3 लाख रुपये माझे शिल्लक राहणार आहे. इतर शेतकऱ्यांना संदेश माझा हाच राहील का तुम्हीसुद्धा पाटील बायोटेक्नॉलॉजीचं जे तंत्रज्ञान आहे ते वापरलंच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि मी माझ्या जवळचे जे 2 जवळचे जे आहे त्यांना मी त्या वापरायला यावर्षी म्हणजे लावणारच आहे का तुम्ही हे पहिलं पाटील बायोटेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान थोडंसं तरी एखाद्या एकराला घेऊन पहा. मी पारंपरिक पद्धतीने द्राक्षबाग करायचो. तर आज माझ्याकडे 13 एकर क्षेत्र आहे. माझी एकंदर 12 एकर बाग आहे. तर मी ह्या 2 एकराला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं. तर आम्हाला सुरुवातीला तुकाराम पांडुरंग गंभीरे यांनी पाटील बायोटेकबद्दल माहिती दिली आणि मी वापरून पाहिलं. तर मला पाटील बायोटेकचा जवळजवळ 80% फायदा वाटला. आणि म्हणजे माझ्याबरोबरचे आज जे नोव्हेंबरचे राणे ते बरेच फेल गेले आणि घरबरोबर निघाले. आणि माझं राणी एकसारखं निघालं पाटील बायोटेकच्या डोसमुळं. पण आमच्या याला थिनिंग कमी झाल्यामुळं थोडं मालामध्ये व्हेरिएशन राहिलं आणि माझ्याकडून झाडावर घडसंख्या वाढवून राहिली. ती आम्ही जवळजवळ 60-65 घड ठेवायला पाहिजे होते. आमच्याकडून 80 ते 100 घड राहून गेले झाडावर. त्याच्यामुळे थोडं व्हेरिएशन दिसतंय. पण तरी बी माझ्या माहितीप्रमाणे मला भरपूर फायदा वाटतो पाटील बायोटेक खताचा. मी 2 एकराला पाटील बायोटेकचा डोस वापरला आहे. तर माझ्या मते 2 एकरामध्ये मला यंदा 400 क्विंटलची उत्पन्न निघू शकेल. पाटील बायोटेक खतं वापरले पाहिजे कारण ते आपण जमिनीत शेणखत टाकतो, इतर सूक्ष्म मूलद्रव्ये टाकतो. तर हे पाटील बायोटेकच्या खतामुळं ही बाकीचे खतं उचलले जातात आणि ते पुरेपूर झाडाला मिळण्याचा फायदा होतो. तर माझं असं मत आहे बा प्रत्येकाने समजा याच्याकडे 5 एकर बाग आहे त्याने निदान पहिल्या वर्षी 1 एकरला वापरून पाहा आणि त्याला तो निश्चित फायदा आल्यावर तो संपूर्ण क्षेत्राला वापरू शकेल. तर मी सुद्धा आता पुढल्या वर्षी आता यंदा 2 एकरला वापरलं, पुढल्या वर्षी मी 4 एकरला वापरणार. तर आम्ही बी सुरुवातीला आम्हाला महाग वाटायचं आणि बरेच लोक अजूनही म्हणतात. पण एकरी समजा 21 का 22,000 रुपये खर्च येतो. पण 21-22,000 रुपये जर खर्च केला तर तुमचा माझ्यामध्ये एकरामध्ये 40 क्विंटल माल वाढणार आहे आणि मालाची प्रत चांगली येणार आहे. म्हणजे तुम्हाला क्विंटलला कमीत कमी 400 रुपये जरी जादा निघाले तरी आपल्याला ते महाग वाटत नाही. त्याची कसर आपली निघून जाणार आहे आणि जमिनीचा पोट टिकून राहील पाटील बायोटेक खतामुळं. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांचा जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल